दक्षिण मुंबईवर सध्या काळ्या ढगांचं दाट सावट आहे। मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत हरवल्यासारखा दिसतोय। दृश्यमानताही कमी झाली आहे। हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळलेला आहे। यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून सुरक्षित अंतर राखावं आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना काळजी घ्यावी याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। मुंबईमध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे। सध्या मी तुम्हाला दाखवू शकतो कशा प्रकारे मुंबईमधला जो समुद्र आहे त्याला उधाण आला आहे। मोठ्या प्रमाणावरती लाटा या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर माझ्या समोर थेट जी दक्षिण मुंबई आहे ती दृश्यांमध्ये दिसू शकते आणि ह्याच्यात आपण बघू शकतो कशा प्रकारे काळे ढग आहेत हे संपूर्ण या दक्षिण मुंबईवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत समुद्रामधल्या लाटा आणि त्याचसोबत काळे ढग हे आपण सध्या दृश्यांमध्ये बघू शकतो। त्याचसोबत मुसळधार पाऊस हा संपूर्ण मुंबईमध्ये पडत आहे। मग पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, त्याचसोबत दक्षिण मुंबई असेल। पण याचसोबत आपण बघू शकतो की कशा प्रकारे पावसाने कालपासून जोर धरला आहे। आज दुसरा दिवस आहे सलग पावसाचा जोर हा कायम आहे। हवामान खात्याने कुठेतरी जो अंदाज वर्तवला आहे तो अजून 1 ते 2 दिवस हा जोरदार पाऊस मुंबईमध्ये पडू शकतो। त्यामुळे आपण बघू शकतो कशा प्रकारे दृश्यांमध्ये हे काळे ढग हे आपल्याला संपूर्ण दक्षिण मुंबई वरती पाहायला मिळतात। त्याचसोबत ज्या हाय राईज टॉवर आहेत तिकडे कुठेतरी धुक्याची एक चादर देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता मुंबईकर या पावसामुळे सतर्क राहण्याचं देखील आवाहन हे या प्रशासनाने केलं आहे आणि त्याचसोबत सर्व काळजी हे नागरिकांनी घेतली पाहिजे। त्याचसोबत महानगरपालिकेमधून डिझास्टर मॅनेजमेंट रूम मधून देखील संपूर्ण मुंबईमध्ये लक्ष ठेवण्यात येत आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये हा देखील काळजीचा भाग हा मुंबई महानगरपालिकेने घेतलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन श्रीनिवाससह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।